मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा आज तिसरा दिवस आहे। हिंगोली, परभणी प्रचंड अलोट अशी मराठ्यांची गर्दी होती आणि त्या गर्दीचा रेकॉर्ड आता नांदेड शहरामध्ये मोडलेला दिसतो आहे। लाखोंच्या संख्येनं मराठे नांदेड शहरात उतरलेले आहेत आणि त्या सगळ्यांना अभिवादन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना या गाडीच्या टपावर अनेकदा उभं राहावं लागतंय। लोकांना नमस्कार करावा लागतोय, कारण ज्या अपेक्षेनं सगळे मराठा इथं जमलेले आहेत, मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि ती न्याय मिळत असताना मनोज जरांगे पाटील यांनी जी लढाई हातात घेतली आहे त्याला आपण पूर्णतः पाठिंबा द्यायचा असं दाखवण्याचा प्रयत्न हा मराठा समाजाकडून झालेला आहे। आणि त्यामुळं मराठा समाजातील, ग्रामीण भागातील, शहरातील लाखोंच्या संख्येनं मराठे इथं रस्त्यावर उतरलेले आहेत। गाडी पुढे जाता येत नाही, कारण तरुणांना वाटतं की आपण एकदा तरी मनोज जरांगे पाटील यांना भेटावं, त्यांना हातात हात द्यावा। तर दुसरीकडे माझ्या मागे बघू शकता की जवळपास 1 किलोमीटर अंतरावर ही रॅली आहे आणि पुढं अशाच पद्धतीनं रॅली आहे। नांदेड शहरातले मुख्य रस्ते पूर्णतः ब्लॉक झालेले आहेत। आपल्यासोबत स्वतः पाटील आहेत। पाटील, तुम्ही आज नांदेड ब्लॉक केलं, आक्रोशानं ब्लॉक केलं। माझ्या मायबाप मराठ्यांना वाटतं आपण भोगलं ते समाजाच्या वाट्याला नाही येऊ द्यायचं, लेकराच्या नातवाच्या वाट्याला नाही येऊ द्यायचं। आमच्या वृद्धांपासून तरुण सगळा खवळून उठलाय आणि छगन भुजबळला सरकारनं पाठबळ दिलं, आशीर्वाद दिलाय आणि त्याने आमच्या विरोधात राजकारणाच्या फायद्यासाठी लोक पेरलेत, मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात पेरलेत। आमच्या कुणबी नोंदी ओरिजिनल असून त्या रद्द व्हाव्यात म्हणून छगन भुजबळची मागणी आहे आणि त्याचं आरक्षण आम्ही कधी रद्द करा म्हणलो नाही। आमच्या लेकराच्या आलेला तोंडाचा घास, आमच्या लेकरांचं नरड दाबायचं काम हे छगन भुजबळ करायला लागला। त्याच्यामुळे हा आक्रोश आहे। आमचं दुसऱ्या समाजाशी काही वैर नाही, विरोध नाही, तरी हा छगन भुजबळ त्यांना नादी लावतो, तुम्हाला आमदारक्या देईन, आमकं देईन, तमकं देईन, आणि ते आमच्या विरोधात ओरडायला लागलेत। त्यांनी स्वतःच्या जातीसाठी जर ओरडले तर त्यांच्या जातीला न्याय मिळेल, पण ते तिकडं न वळता छगन भुजबळला खुश करायसाठी, छगन भुजबळला मोठं करायसाठी 10-15 ओबीसीचे नेते एकत्र आले आणि मराठ्याच्या विरोधात बोंबलायला लागलेत। तरी पण सर्वसामान्य ओबीसीला ते मान्य नाही। सर्वसामान्य ओबीसींना वाटतं आपले नेते घेण्या देण्याचं इकत भांडण घ्यायला लागलेत। मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या असूनही दिल्या जात नाहीत हे ओबीसीच्या सामान्य लोकांना वाटतं। त्यामुळे सामान्य लोकसुद्धा ओबीसीचे त्यांना नाव ठेवायला लागलेत की तुम्ही छगन भुजबळचं ऐकून जाती जाती तेढ निर्माण करू नका, तुम्ही तेढ करायला लागलात, मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात, असं सामान्य ओबीसीचं म्हणणं आहे। परंतु हे राजकारणासाठी मुद्दाम हे छगन भुजबळ त्यांना नादी लावतोय आणि त्यांच्याही लक्षात येणार की आपण लय वाईट काम करायला लागलो आणि वाईटच आहे। आमच्या लेकराच्या ओरिजिनल नोंदी रद्द करणं, आमच्या लेकराचं वाटोळं करणं म्हणजे ते वाईटच काम करायला लागले, पाप डोक्यावर घ्यायला लागले। म्हणून तो संताप इथं दिसतो आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? कारण तुम्ही सातत्यानं छगन भुजबळ यांच्यावर शरसंधान साधलेलं आहे। या प्रश्नासोबतच आणखी एक असं होतं की हिंगोलीमध्ये जी गर्दी होती ती अभूतपूर्व होती असं तुमचं म्हणणं आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं, परभणीत त्यापेक्षा जास्त 2 पटीनं 3 पटीनं होतं। इथं तर असं झालंय की परभणी, हिंगोलीच्या या दोन्ही एकत्रितपेक्षा 2-4 पटीनं गर्दी दिसते आहे। मला तर असं वाटतंय की महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी रॅली आहे का काय की, हिचे माणसंच मोजता येणार, इतके माणसं आहेत। काय वय आहे बघा ना, हे काय वय आहे माझ्या मराठ्यांचं, यांना उत्साह आहे, यांना वाटतं माझ्या नातवाचं कल्याण, त्या बाबाचं वय 85 वर्ष असेल, 85 वर्ष वय असेल त्या बाबाचं। बाबाला वाटतंय माझ्या नातवाच्या तरी कामाला येईल, आता माझ्या उपयोगाला नाही आलं, मला नाही दिलं, परंतु माझ्या नातवाच्या तरी कामाला येईल म्हणून हे आक्रोश आहे न्यायासाठी। मुख्यमंत्री शिंदे साहेबाला विनंती आहे, संयम तुटू देऊ नका समाजाचा, आणि फडणवीस साहेबांना सांगणं आहे ओबीसीचे नेते पुढं करून आमच्या लेकराचं वाटोळं करायला तुम्ही त्यांना बळ देऊ नका। मराठा समाजाला इच्छा आहे की मराठ्यांना आरक्षण मिळावं, आमच्या आहेत त्या हक्काच्या नोंदी मिळाव्यात, पण फडणवीस साहेबांनी विनाकारण यांना ह्या छगन भुजबळला बळ देऊन स्वतःचं वाटोळं फडणवीस साहेबांनी करून देऊ नये।
आता एवढी मोठी हा तुम्ही सांगत होते. ओबीसीचे नेते आमच्या अंगावर न घालता त्यांना समजून सांगावं फडणवीस साहेबांनी. फडणवीस साहेब डाव टाकायला लागले. फडणवीस साहेबांना आम्ही विरोधक नाही आहेत, अजिबात फडणवीस साहेबांचे विरोधक नाही आहेत. आम्ही फडणवीस साहेबांना सांगताना सांगितलंय की आम्ही मराठ्यांनी पुन्हा एकदा तुमच्यावर विश्वास टाकला आहे. मराठ्यांनी पुन्हा एकदा तुमच्यावर विश्वास टाकला आहे. शिंदे साहेबांवर टाकला, शंभूराजे देसाईंवर साहेबांवरती टाकला. कशाला काड्या करता फडणवीस साहेब? पुन्हा पुन्हा छगन भुजबळला बैठक काय घ्यायला लागलात तुम्ही? पुन्हा पुन्हा छगन भुजबळचे शिष्टमंडळ नियमाला लावायला तुम्हीच लागलात. सगळ्या ओबीसीच्या नेत्याला एक व्हा म्हणून तुम्ही अंधारातून सांगितलं. आंदोलन एकाचं आमदार त्या तिसऱ्यालाच. ज्या जातीला एसटीतून आरक्षण द्यायचं त्यांना तर द्यायनात. मग तुम्ही फडणवीस साहेब डाव टाकू नये, आमची इच्छा आहे. आम्ही तुमचे विरोधक नाहीत. तुम्ही आणखीन आमची भावना समजून घ्या. कारण तुम्ही जर छगन भुजबळला बळ देऊन आमच्या विरोधात घातलं, तुम्हाला सांगतो तुम्ही 288 उभा केले आणि फक्त 3 जरी उभा केले आणि अख्ख्या भाजपने तरी ताकद लावली तरी मराठी निवडून नाही देणार. त्याचं कारण सांगतो, तुम्ही छगन भुजबळ डाव टाकून तुम्ही आमच्याशी डाव खेळायला लागलात आणि आमच्या अंगावर घालायला लागलात. त्याला गोळा करायचे सुद्धा तुम्हीच सांगितलेत लोक. तुम्हीच गोळा करायला सांगितलं ओबीसीचे सगळे लोक आणि ते गोळा करून आमच्या विरोधात उतरलेत. फडणवीस साहेब त्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना, धनगर बांधवाचं एसटीतलं आरक्षण देईन म्हणलं होतं, द्या ना. कशाला आमच्या अंगावर घालतात त्या छगनचं ऐकून, छगन भुजबळचं ऐकून? द्या ना एसटीचं आरक्षण त्यांना, मराठ्यांना द्या. कशाला तुम्ही हे करता? मराठ्याची नाराजी अंगावर घेता. विनंती करतो मी आमच्या माध्यमातून फडणवीस साहेब तुम्हाला, तुम्ही छगन भुजबळला आमच्या अंगावर घालून ओबीसीचे नेते जमा करून मराठ्यांचा रोष अंगावर जर घेतला तर एकही आमदार 288 पैकी निवडून नाही येणार. त्याच्यापेक्षा आम्हाला आरक्षण द्या. तुमचं राजकारण तुम्हाला लकलाप, हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. पण नाटकं करू नका आणि यांना आमच्या अंगावर घालू नका, येड्यात नका काढू आम्हाला. ही जी गर्दी आहे ती गर्दी नाही तर हा वेदनेचा आक्रोश आहे, आक्रोशाचा महापूर आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण ही सगळी वेदना, ही सगळी आक्रोश, ही सगळी गर्दी सरकारला सांगू इच्छिते की मनोज जरांगे पाटील ही जी मागणी करतायत, जे तुम्हाला सांगतायत ते ऐका आणि नाही तर त्यांनी जे सांगितलंय ती भूमिका आमची असेल या सगळ्या गर्दीचं म्हणणं. एक शेवटचा प्रश्न विचारतो, एवढी गर्दी वाटलं होतं का की रॅलीसाठी एवढी गर्दी होईल? आणि या लोकांना, सरकारला तुम्ही सांगताय, या लोकांना, या मराठ्यांना काय सांगताय? यांना तर आरक्षण दिल्याशिवाय हे पोरग हटूच शकत नाही. त्यांचं उगाच नाही आले ते, त्यांना गॅरंटी हेच खानदानी पोरग आहे, हेच आपल्याला न्याय देऊ शकतं. आज या रॅलीचा 3रा दिवस आहे आणि नांदेड शहरामध्ये हे चित्र बघितल्यानंतर असं लक्षात येतं की मराठा हा घराघरातून आलेला आहे आणि तो केवळ आलेला नाही तर तो मनोज जरांगे पाटील यांना सांगतोय की आम्ही तुमच्या सोबत आहे, तुम्ही लढा, आम्ही तुमच्या सोबत कायम राहणार. आणि तो विश्वास देण्यासाठीची ही गर्दी आहे. आणि आत्ता या नांदेड शहरातल्या वेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीनं पुष्पवृष्टी केली जाते, भला मोठा हार घातला जातोय आणि हे हार घालून त्यांचं स्वागत केलं जात आहे. आणि हे स्वागत केवळ 1-2 ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी आहे. आणि इथपर्यंत पोहोचवण्यासाठी शीख बांधवाच्या वतीनं पण त्यांचं स्वागत सत्कार करण्यात आलेला आहे. नांदेड शहर
ही संत श्री गुरु गोविंद सिंग यांची ही नगरी आहे आणि त्यांच्या या नगरीतून सुद्धा शीख बांधवाच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. आणि ही जी गर्दी आहे त्या गर्दीचा म्हणजे या आक्रोशाचा, या वेदनेचा हा महापौर बघितल्यानंतर नक्कीच सरकारचे डोळे उघडतील अशी शक्यता दिसते आहे. कारण अशी गर्दी यापूर्वी नांदेड शहरवासियांनी कधीच पाहिली नसेल. एक शेवटचा प्रश्न विचारतो पाटील, नांदेड शहरातल्या लोकांना तर माहीत झालेलं आहे की अशी गर्दी यापूर्वी आम्ही पाहिली नव्हती आणि यापुढच्या काळात ती पाहणार नाही. मीच सांगितलं ना तुम्हाला, मला तर असं वाटायला लागलंय की महाराष्ट्रातली सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक गर्दी आहे का काय. हिचा रेकॉर्ड बघा. आता ही ब्लॉक रस्ता आहे पूर्ण, जिथपर्यंत नजर जाईल तुम्ही जर उभा पाहिलं ना तर तिथपर्यंत लोक आहेत. पाठीमागे तसंच आहे, पुढं तसंच आहे. ही आक्रोश आहे आणि माझा मायबाप मराठा समाज घरी थांबत नाही आहे. मला सरकारने उघडं पाडायचं ठरवलंय, बदनाम करायचं ठरवलंय. मी त्यांना मॅनेज होत नाही, मला ते विकत घेऊ शकत नाहीत म्हणून मला बदनाम करायला निघाले. माझ्या मराठा समाजाला कधी आरक्षण मिळणार नव्हतं, ते मिळवण्यासाठी मी जीवाची बाजी लावली. माझा मराठा समाज ताकदीनं पेटून उठला, पण यांनी मला षडयंत्र केलं. म्हणून सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी ठरवलं की आता एकजूट व्हायचं, आपल्या लेकराला न्याय द्यायचं. भाजपचा मराठा असो, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचा कोणताही मराठा असो, यांनी सगळ्यांनी ठरवलं आता न्याय घेतल्याशिवाय भेटत नाही. बघा इथं गर्दी आहे, महिला भगिनी मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सगळ्या गर्दीमध्ये इथे येत आहेत आणि त्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्या सगळ्यांना भेटण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटील करतायत. एकूणच काय तर ही जी गर्दी आहे ही गर्दी आता सगळ्यांनाच धडकी भरवणारी आहे, कारण दररोज नवे विक्रम ही गर्दी करत आहे. या 60 पार केलेल्या महिला भगिनी आहेत, आई आहेत आणि यांना असं वाटतं की इथं सगळ्यांना भेटावं. त्यामुळं सगळ्याच मराठा समाज सर्व स्तरावरचे लोक या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. आणि ही रॅली आता आणखी किती काळ चालेल हे सांगणं तरी सध्या कठीण दिसतंय, कारण हा नांदेड शहरातल्या रस्त्यावरचा मराठ्यांचा महापूर आणि त्याला मनोज जरांगे पाटील नतमस्तक होताना हे चित्र सध्या दिसत आहे. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, नांदेड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.